विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जय भीम। मी कीर्तिकुमार हनुमंत वाघमारे, वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार म्हणून इंदापूर शहरामध्ये चालू असलेल्या इंदापूर नगरपालिका निवडणूक 2025 मी अर्ज दाखल केलेला आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी व पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष राजकुमार साहेब तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष मंगलदास नेताजी साहेब यांनी माझ्यावरती एक मोठी जबाबदारी दिलेली आहे। इंदापूर शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी माझा अर्ज दाखल करून या इंदापूर शहरामध्ये मला काम करण्याची व लढण्याच्या या मैदानात उतरवून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम या इंदापूर शहरात करण्याचे मी ठरवले आहे। आणि आज इंदापूर शहरामध्ये चालू असलेल्या निवडणुकांमध्ये मी कुणालाही पाडायला किंवा कुणाचाही विजय करण्यासाठी उभा राहिलेला नाही, तर वंचित समूहाला न्याय मिळवून देण्यासाठी व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी या मैदानात उतरलेला आहे। तरी इंदापूर शहरातील तमाम मतदार बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीचे चिन्ह आहे गॅस सिलेंडरची टाकी, या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मी स्वतः कीर्तिकुमार हनुमंत वाघमारे मला भरघोस मताने आपण सर्वांनी निवडून द्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। जय भीम, जय भारत। आपण शहराच्या विकासासाठी काय करतात? आज इंदापूर शहरामध्ये विकास कामे झाले असे दिग्गज नेते येऊन म्हणतात, परंतु आज इंदापूर शहरामध्ये गेले कित्येक वर्ष मी पाहत आलेला आहे। लहानाचा मोठा मी इंदापूर शहरामध्ये वाढलेला आहे। आज इंदापूर शहरामध्ये स्वच्छतेचा बाबतीत जर विचार केला तर या इंदापूर शहरामध्ये अख्ख्या इंदापूर शहराचा कचरा हा इंदापूरच्या आंबेडकर नगर पासून 500 मीटरच्या अंतरावर टाकलेला जातो। या इंदापूर शहराच्या नगरपालिकेला वारंवार पत्र देऊन आम्ही देखील आम्हाला त्या इंदापूर शहराच्या नगरपालिकेने व्यवस्थित असं उत्तर न देता टाळाटाळ केलेली आहे। आणि या इंदापूर शहराचे पाण्याचा प्रश्न असेल, या इंदापूर शहराचे बेरोजगारीचा प्रश्न असेल, या इंदापूर शहरातल्या युवक व या इंदापूर शहराच्या महिलांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल, असे अनेक समस्या या इंदापूर शहरामध्ये आहेत। या इंदापूर शहरातल्या वंचित घटकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आज इंदापूर शहरामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी आज इंदापूर मध्ये मी काम करण्यासाठी व या इंदापूर शहराची सेवा करण्यासाठी मला सर्वांनी आपण निवडून द्यावं अशी मी आपणास विनंती करतो। आपल्या जाहीर सभेसाठी कोण उपस्थित राहणार पक्षाच्या वतीने? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्रावर दौरे चालू आहेत आणि इंदापूर बारामती दौंड याची संयुक्त सभा लागणार आहे आणि जास्तीत जास्त इंदापूरमध्ये साहेबांची सभा कशी लागेल असे आम्ही इंदापूरच्या वतीने प्रयत्न करत आहोत। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा।